नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मी सध्या त्याच विमानतळा जवळ आहे। आपण पाहू शकतो की जे दृश्यामध्ये दिसतंय हेच ते विमानतळ आहे। खरं तर 4 टप्प्यामध्ये हे विमानतळ बांधण्यात येणार आहे। काही टप्पा आहे तो सध्या आता पूर्ण झालेला आहे। खरं तर आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून हा रखडलेला जो प्रकल्प आहे खरं तर आपण पाहतोय की विमानतळासाठी वेगवेगळ्या परवानग्या आवश्यक असतात। मात्र काही परवानग्या यांना अडचण देखील काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती। मात्र त्या आता सगळ्या परवानग्या सध्या मिळालेल्या आहेत आणि आपण पाहतोय की खरं तर काही दिवसापूर्वी आपण पाहतोय की याच विमानतळाचं जे भूमिपूजन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री असतील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा सध्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हे देखील या सध्या या ठिकाणी सध्या उपस्थित असणार आहे। आपण पाहतोय की येत्या 8 तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि लवकरच एका महिन्यातच या विमानतळातून अनेक विमान आहेत ती उडणार आहेत आणि असं देखील म्हटलं जातं की देशातील एकमेव जे विमानतळ आहे इथे वॉटर टॅक्सीचा देखील आनंद आपल्याला घेता येणार आहे। कॅमेरा पर्सन राजसह मी रवी खरात, TV9 मराठी, उल्वे, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।